सखी सावली काव्यांजली। खूप माजली आहेस तू काव्या, खूप माजली आहेस। तुला काय वाटतं तू नोकरी करतेस, तुला सिद्ध करायचं आहे की मी कसा रिकाम टेकडा आहे, कसा नालायक आहे आणि स्वतः किती ग्रेट आहे। खूप माजली आहेस तू। तुझा हा मज मी लवकरात लवकर उतरवतो की नाही ते बघच। आई बाबा दोघंही खूप टेन्शन मध्ये असणार। कर्जाच्या विषयावर त्यांच्याशी नंतर शांतपणे बोलायला हवं। आई बाबा जेवायला या ना, मी वाढते। नाही मला भूक नाहीये काव्या। माझी पण इच्छा नाहीये। असं काय करताय? तुमच्या मनात काय चाललंय ते समजू शकते मी। जो प्रसंग ओढावलाय त्याचा खूप त्रास होत असेल तुम्हाला, पण त्याचा राग जेवणावर नका ना काढू। थोडंसं खाऊन घ्या ना प्लीज बाबा, प्लीज खाऊन घ्या। इतकी वर्ष जपलेली आबरू अशी चव्हाट्यावर येते। कशाखाली घास तरी कसा उतरेल? मुलं जेवली का ग? हो आई, ती मुलं जेवली, पण या मुलीचे आई बाबा अजून जेवलेले नाही। आणि जोपर्यंत ते जेवणार नाही तोपर्यंत या मुलीला खूप अस्वस्थ वाटत राहील। आई सांगा ना बाबांना। आहो चला आपण थोडं थोडं खाऊन घेऊया। यापुढे असं घडणार नाही, मी ते घडू देणार नाही। येताय ना? बाबा थोडं खाऊन घ्या ना बाबा, माझ्यासाठी। तुम्ही मला मुलगी मानता ना बाबा, मग माझं ऐकणार नाही आहात का? तुम्ही जर जेवला नाही तर मला तरी अन्न कसं गोड लागेल? प्लीज बाबा, थोडं खाऊन घ्या। बस बाबा। काव्या बाळा, कुठे कुठे पुरी पडशील ग तू? इथं तर आभाळच फाटलंय, कुठे कुठे ठिगळ लावणार आहेस? मी तुला लोन काढू देणार नाही। हे कर्ज माझ्या मुलांनी काढलंय, ही चूक माझी आहे, माझ्या संस्कारांची चूक आहे। या चुकीचं प्रायश्चित्त मी घेणार। आता मीच यावर मार्ग काढणार।